रोज संध्याकाळची ती अभ्यासावरून होणारी लढाई. जवळजवळ प्रत्येक घरात आपल्याला हे चित्र दिसतं नाही का? पालक म्हणतात अभ्यास कर आणि मुलं शोधतात पळवाटा. पण विचार करा, जर हा रोजचा संघर्ष, हा ताण एका आनंददायी खेळात बदलता आला तर? चला तर मग आज आपण मुलांना अभ्यासाची गोडी लावण्यासाठी काही सोपे पण तितकेच प्रभावी मार्ग समजून घेऊया. हो, आणि ही तक्रार फक्त एका दोघांची नाहीये. पालक असोत किंवा शिक्षक, जवळजवळ सगळ्यांनाच कधी ना कधी हा प्रश्न पडतोच. स्वाभाविक आहे, मुलांच्या भविष्याची काळजी वाटते. पण जबरदस्ती करून काही खरंच साध्य होतं का? उलट मुलं अभ्यासापासून आणखीनच दूर पळायला लागतात. मग यावर उपाय काय? आणि उत्तर इथेच आहे, आपल्या दृष्टिकोनामध्ये. धाक दाखवण किंवा जबरदस्तीने मिळवलेले गुण ना, ते तात्पुरते असतात. खरी जादू तेव्हा होते जेव्हा मुलांच्या मनात शिकण्याबद्दल प्रेम आणि कुतूहल निर्माण होतं. तर चला, आपण आपला दृष्टिकोन बदलून पाहूया आणि पाहूया की काय फरक पडतो. चला तर मग सगळ्यात पहिल्या आणि महत्त्वाच्या बदलापासून सुरुवात करूया. मुलांसाठी अभ्यास म्हणजे शिक्षा आहे की मजा, हे चित्र पूर्णपणे आपल्या हातात आहे. आपण ते बदलू शकतो. कसं, तेच पाहूया. हे बघा, एका बाजूला आहे ती पाठांतराची जुनी पद्धत, तो दबाव, तो एकसुरीपणा. आणि दुसऱ्या बाजूला काय आहे? खेळ आहेत, कोडी आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रत्यक्ष जीवनाशी जोडलेले अनुभव आहेत. हा फरकच आपल्याला सगळं काही सांगून जातो, नाही का? मुलांना शिक्षा नकोय, त्यांना एक रंजक आव्हान हवं आहे. आणि हे बदल करणं अजिबात अवघड नाहीये. इतिहासाचा धडा गोष्टींसारखा सांगा, गणितासाठी घरातल्याच वस्तू मोजायला द्या किंवा विज्ञानाचा एखादा सोपा प्रयोग करून दाखवा. जेव्हा शिकणं फक्त पुस्तकात राहत नाही, जेव्हा ते अनुभवातून येतं, तेव्हा मुलं त्यात आपोआप रमून जातात. ठीक आहे, म्हणजे आपण शिकवण्याची पद्धत तर बदलली, पण तेवढं पुरेसं आहे का? नाही. मुलांच्या मनात ती शिकण्याची इच्छा, ती आतून येणारी प्रेरणा निर्माण व्हायला हवी. ही प्रेरणा कशी जागवायची? चला, आता शिकण्याच्या या मानसिक बाजूकडे वळूया. हे एक वाक्य इतकं महत्त्वाचं आहे ना, हेच मुलांच्या आत्मविश्वासाची किल्ली आहे. जेव्हा आपलं लक्ष किती मार्क मिळाले याऐवजी तू किती छान प्रयत्न केलास यावर जातं, तेव्हा मुलांच्या मनात अपयशाची भीती राहत नाही. उलट आव्हानांना सामोरं जाण्याची हिंमत तयार होते. यालाच ग्रोथ माइंडसेट असंही म्हणतात. एक सोपं उदाहरण घेऊया. सरळ एव्हरेस्ट सर करायला सांगण्याऐवजी आपण आधी एक छोटी टेकडी चढायला सांगतो, बरोबर? अभ्यासाचंही अगदी तसंच आहे. मोठी ध्येय छोट्या छोट्या सोप्या टप्प्यांमध्ये विभागा. जसं की आज फक्त 5 नवीन शब्द शिकूया आणि जेव्हा ते जमतं तेव्हा त्या यशाचा छोटासा आनंद साजरा करा. बरं, आपण शिकवण्याची पद्धत बदलली, प्रेरणाही दिली, पण घरातलं किंवा शाळेतलं वातावरणच जर भीतीचं आणि तणावाचं असेल तर त्याचा काहीच उपयोग होणार नाही. त्यामुळे शिकण्यासाठी एक पोषक आणि सुरक्षित वातावरण तयार करणं ही आपली तिसरी महत्त्वाची पायरी आहे. मुलांना एक असं घर, एक अशी शाळा हवी असते जिथे ते बिनधास्तपणे प्रश्न विचारू शकतील, चुकण्याची भीती न बाळगता आपलं मत मांडू शकतील. जेव्हा त्यांच्या विचारांना आणि शब्दांना मान मिळतो तेव्हा त्यांचा आत्मविश्वास आपोआप वाढतो. ही एक खूप सोपी पण कमालीची प्रभावी पद्धत आहे. सलग तासभर अभ्यास करण्याऐवजी 25 मिनिटं पूर्ण लक्ष देऊन अभ्यास करा आणि मग 5 मिनिटांचा छोटासा ब्रेक घ्या. यामुळे काय होतं? मुलांचा मेंदू थकत नाही, एकाग्रता टिकून राहते आणि शिकलेलं जास्त काळ लक्षात राहतं. आणि या सगळ्याच्या मुळाशी एकच गोष्ट आहे, प्रेम आणि सुरक्षिततेची भावना. मुलांना जेव्हाही खात्री असते की मी चुकलो तरी मला ओरडा बसणार नाही, मला समजून घेतलं जाईल, तेव्हाच त्यांचं मन नवीन गोष्टी शिकण्यासाठी खुलं होतं. प्रेम आणि शिस्त यांचा हात तोल खूप महत्त्वाचा आहे. आणि आता आपण त्या गोष्टीकडे वळूया जिचा मुलांवर सर्वात जास्त आणि सगळ्यात खोलवर परिणाम होतो. आपण त्यांना काय सांगतो यापेक्षाही आपण त्यांच्यासमोर कसे वागतो हे खूप जास्त महत्त्वाचं आहे. एक साधी गोष्ट आहे, मुलं उपदेश ऐकत नाहीत, ते अनुकरण करतात. जर त्यांनी आपल्याला पुस्तक वाचताना पाहिलं, काहीतरी नवीन शिकण्याचा प्रयत्न करताना पाहिलं, तर त्यांच्यासाठी ही शिकणं ही एक अगदी सहज आणि नैसर्गिक गोष्ट बनेल. आपला आदर्श हाच त्यांचा सर्वात मोठा शिक्षक असतो. आणि हेच आहे या सगळ्याचं सार. आपलं ध्येय मुलांना फक्त परीक्षेपुरतं तयार करणं नाहीये, तर त्यांच्या मनात ज्ञानाची एक अशी ज्योत पेटवणं आहे जी त्यांना आयुष्यभर प्रकाश देत राहील. तर मग जाता जाता आपण सगळ्यांनी स्वतःला हा एक प्रश्न विचारूया. आपल्याला मुलांना फक्त गुण मिळवणारे यंत्र बनवायचे आहे की त्यांना आयुष्यभरासाठी शिकणारे बनवायचे आहे? निवड आपल्याच हातात आहे आणि याच निवडीवर त्यांच्या भविष्याचा पाया रचला जाणार आहे.